काय आपलं लॅपटॉप पीसी आणि मॉनिटर आपण लॅपटॉपचं शिकत आहोत याच्यामध्ये लॅपटॉपचे स्केमॅटिक मॉनिटरचे स्केमॅटिक सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला लॅपटॉपचे काही काम नाही आहे त्याच्यानंतर आपलं मॅकबुक म्हणजे काय मॅकबुक पण लॅपटॉप आहे पण ऍपलचे आहे त्याच्यामध्ये पूर्ण ऍपलची सिरीज काय पूर्ण ऍपलची सिरीज दिलेली आहे तर हे आपल्या कामाचे नाही जर कधी आपल्याकडे आलं खराब झालं तर आपण त्यातून पाहू शकतो आपल्या कामाचे आहे अँड्रॉइड काय याच्यामध्ये मोबाईल फोन सोल्युशन पहिलं सिस्टम ऑन चिप सेकंड थर्ड आयसी डाटा चिप आणि चौथा आयसी डायोड ठीक आहे एवढं आपलं कामाचं आहे आता याच्यामध्ये पण आयसी डायोड व्हॅल्यू मध्ये आपल्याकडे काय होतं एखादी आयसी आहे समजा एक ऑडिओ आयसी घेऊन आपण हे आपले ऑडिओ आयसी म्हणजे ऑडिओ आयसी आता या ऑडिओ आयसी मध्ये आपल्याकडे जे ऑडिओ आयसी आहे आणि ते शॉर्ट येत आहे किंवा त्या आयसी मधून काही आउटपुट नाही येत आहे तर त्याच्यासाठी काय करू आपण ही आयसी चेक करू काढू आपण त्याला काढल्यानंतर काय करायचं त्या आयसीचे जे बॉल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले ग्राउंड बघायचं काय बघायचं ग्राउंड बघायचं ग्राउंडवर काय करायचं रेड ड्रॉप ठेवायचं ग्राउंडवर रेड ड्रॉप ठेवून जेवढं इथे जी आर दिलेलं आहे हा काय आपला जी आर आहे हा जी आर आपल्याला ठेवायचा आहे आणि एवढं सेम जी आर यायला पाहिजे सेम नाही येणार लिहिली सेम जी आर नाही येणार का बरं 478 येते किती 478 आहे तर आपल्याला 400 पण येऊ शकते 300 550 पण येऊ शकते 400 पण येऊ शकते किंवा 550 पण येऊ का बरं कारण की यांनी जो मल्टीमीटर वापरलेला आहे तो दुसरा आहे मल्टीमीटर दुसरा वापरला त्याच्यामुळे त्यांची व्हॅल्यू त्यांना ही मिळाली पण आपल्या मल्टीमीटर मध्ये एवढी व्हॅल्यू पण मिळू शकते किंवा एवढी व्हॅल्यू पण मिळू शकते म्हणजे 400 ते 550च्या मनामध्ये आपल्याला व्हॅल्यू मिळू शकते जर ही व्हॅल्यू जर आपल्याला 150 मिळत आहे किंवा एकदम 600 मिळत आहे तर काय खूप जास्त डिफरन्स आहे ना म्हणजे ते पिन मध्ये प्रॉब्लेम आहे त्या आयसी मध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून काय आपल्याला हे आयसीचे जीआर व्हॅल्यू दिले आपण काय म्हणतो की हे आयसी मधून आउटपुट नाही निघत आहे की हे आयसी वर्क नाही करत आहे ती आयसी खराब आहे हे विचार करतो ना आपण मग दुसरी लावतो आहे की नाही तसा न विचार करता पहिले आपल्याला आयसीचे डाटा शिकून घेणं जरुरी आहे जर छोटी आयसी आहे तर आपण डाटा शीट घेऊ शकतो मोठी आयसी आहे तर वेगळी गोष्ट आहे पण या छोट्या आयसीचा आपण डाटा शीट घेऊ शकतो म्हणजे याचा जीआर आपण चेक करू शकतो समजलं मग जीआर आपलं चेक केलं ओके आहे तर मग आपली आयसी काय ओके आहे आउटपुट आपल्याला मिळालंच पाहिजे है ना ठीक आहे समजले डाटा शीट समजलं याच्यात असं प्रत्येक आयसीचे डाटा शीट आहे ऑडिओ आहे बेसबँड आहे चार्जिंग मध्ये बीक्यू आयसी दिलेली आहे एखादी बीक्यू आयसी बघा याच्यामध्ये आहे बीक्यू आयसी आपल्याला काय करायचं बीक्यू आयसी काढून पलटवायची आणि त्याच्यामध्ये चेक करायचे कधी कधी काय होते आयसी लावल्यावर अशी जी आर आहे त्याची 424 जी आर आहे ठीक आहे 424 आयसी लावल्यावर काय होते जी आरची व्हॅल्यू कमी होऊन जाते 100 येऊन राहिली किंवा 600 येऊन राहिली म्हणजे काय होतं एक आयसी मध्ये प्रॉब्लेम आहे किंवा त्या लाईन मध्ये प्रॉब्लेम आहे समजलं म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की ते लाईन डिस्टर्ब होत राहते कळलं आता प्रत्येक याच्यात प्रत्येक सेक्शन साठी जे आयसी आहे आपल्या त्या आयसीला याच्यामध्ये दिले जातं त्याच्यानंतर मग आयसीची डाटा शीट म्हणजे काय होते की कुठली पण आयसी कशा पद्धतीने बनली आणि काय काम करते आता याच्यामध्ये एक नॉर्मल आयसी घेऊन आपण ओळखू ही काय आपली ओळखी आयसी म्हणायला फक्त किती 9 वॉल्टची आयसी आहे ओळखी आयसी परंतु त्याच्या डाटा शीट बघा किती होतात
आता हे 9 बॉल आहे, याचं सर्किट यांनी असं बनवलेलं आहे. हे कंपनी सर्किट आहे. हे सगळं कंपनीने डाटा शीट बनवलेलं आहे. आता आयसीमध्ये काय काय असते बघा, आरसीबी लागलेला आहे, ओएमओ, करंट लिमिट, कंट्रोल लॉजिक, हे सगळं कनेक्ट आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता आयसीची डाटा शीट मध्ये आपल्याला काय काय आपण करू शकतो. कसं आहे की आपल्याकडे समजा 2 आयसी आहेत, आपल्याकडे 2 मदरबोर्ड आहे. ठीक आहे. 2 मदरबोर्ड मध्ये 2 आयसी लागलेली आहे, एक हे आणि एक हे. हा आपला ओके बोर्ड आहे आणि याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. याच्यात पण ओळखी लागलेली आहे. ठीक आहे. आणि याच्यात पण ओळखी लागलेली आहे, परंतु हे काय खराब झालेली आहे. काय झालेली आहे? खराब झालेली आहे. इथे पण 9 बॉलची आयसी लागलेली आहे, इथं पण 9 बॉल. इथे पण 9 बॉल लागलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला कन्फ्युजन काय की जी आयसी तिथे लागणार ती नाही लागणार आहे ना. त्याच्यासाठी काय आपल्याला डाटा शीट बघावं लागेल. काय करावं लागेल? डाटा शीट बघावं लागेल. आता इथे बघा, 1 नंबरवर काय दिलेलं आहे? व्होल्टेज. इथे काय दिलेलं आहे? व्होल्टेज. म्हणजे त्याच्या डायरेक्शनही चेंज होत असेल तरी काही फरक पडत नाही. फक्त आपल्याला बघायचं की याच्या 2 नंबरवर ग्राउंड आहे आणि V2 वरती पण ग्राउंड आहे. इथे पण V2 वरती ग्राउंड आहे, V1 वरती पण ग्राउंड आहे. आहे तर म्हणजे हे डाटा शीटचे त्याची सेम असेल, मॅच होत असेल तर आपण काय करू शकतो, ही आयसी इथे रिप्लेस करू शकतो की नाही. तर त्याच्यासाठी हा डाटा शीट महत्वाचा आहे. आपल्याला एखादी आयसी नाही मिळत आहे तर आपल्याला चेक करायचं आहे की कुठली आयसी कुठे लावू शकतो का, तर आपण या डाटा शीट वरून चेक करतो. समजले? डाटा शीट समजली का? याच्यामध्ये आपल्याला कोणत्या पिनवर काय मिळते हे सगळं याच्यामध्ये दिलेलं राहते. आयसी छोटी आयसी राहो, मोठी आयसी राहो, सीपीयू पण, सीपीयू सुद्धा डाटा शीट दिलेलं आहे. तर पूर्ण याचे डाटा शीट दिलेलं आहे. आपण किती हिटिंग घेऊ शकतो त्या आयसी वरती नाही का. ₹150 आहे, तेवढं तो सहन करू शकतो. त्याच्यानंतर जर याचे आपण आउटपुट बघितलं तर आपल्याला डीएसओ मध्ये या प्रकारची फ्रिक्वेन्सी आपल्याला दिसतात. त्याची करंट लिमिट म्हणजे सगळं काही त्याच्याबाबत आपल्याला इथे इन्फॉर्मेशन दिलेलं राहते. या पद्धतीने डीएसओची इमेज आपल्याला बघायला मिळेल. त्याचे डायमीटर किती आहे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. त्या बॉलची जे आपण जे बॉल राहते ना आयसीएल मध्ये, त्या बॉलची थिकनेस किती आहे? 0.05 आहे. तर बॉल दिसायला कसे, त्याच्या दोघांमध्ये किती अंतर आहे, सगळे डिटेल्स इथे दिलेले आहे. म्हणजे त्याची त्या आयसीच्या बाबत एकही अशी इन्फॉर्मेशन नाही जी याच्यात दिलेली नाही. अशा इन्फॉर्मेशन वरून आपण काय करू शकतो, त्या आयसीला पूर्ण डाटा शीट आपण घेऊ शकतो आणि डाटा शीट घेतला ती आयसी आपल्याला तिथे लावायची, आपण तिथं लावू शकतो. याच्यामध्ये जास्तीत जास्त आयसी दिलेली आहे. डिस्प्ले, डिस्प्लेचा जीपीएस, एलईडी ड्रायव्हर, पॉवर मॅनेजमेंट, रॅम, रेग्युलेटर. आता जे आपण 100 जे रॅम बघतो ना, ती रॅम आहे. त्या रॅमचं पण काहीतरी पूर्ण आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पण काय काय ABCD आहे पूर्ण, X Y X नाही आहे, वाय झेड. झेड आहे.
गेटच्या नंतर काय झालं डबल आहे काउंटिंग या पद्धतीने याची काउंटिंग केली जाते म्हणजे सगळं ते याच्या बाबत तिथे दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे डाटा शीट समजलं. त्याच्यानंतर आपलं सिस्टम ऑन शीट काय दिलंय सिस्टम ऑन शीट म्हणजे एसओसी काय एसओसी. आता एसओसी मध्ये काय दिलंय Qualcomm MediaTek Power. म्हणजे क्वालकॉम काय आपला सीपीयू आहे. आता आपल्याकडे जे सीपीयू आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जो मेन आपली राहते तर आपण म्हणतो सीपीयू. तिथे बघा किती सारे सीपीयू दिलेले आणखी पण सीपीयू आपण इथे नाही ऍड नाही केले त्यांनी कारण की त्याच्यावरती आणखी त्यांना काम करायचं. आता हे सीपीयू जे एसओसी आहे ते का बरं दिलेलं आहे कारण की कुठल्या सीपीयू मध्ये काय काय कनेक्शन दिलेले असते ते याच्यामध्ये दिलेलं आहे. आता कधी कधी काय होते की आपल्याला टचचा प्रॉब्लेम येत आहे तर आपण काय करतो डायरेक्ट सीपीयू काढ काय करतो डायरेक्ट सीपीयू काढ. परंतु याच्यामध्ये जर तुमचं डायरेक्ट याला कनेक्शन नसेल टचचं डायरेक्ट कनेक्शन नसेल मदत कोणती आयसी किंवा कोणता आणखी सर्किट दिलेला आहे तर तो आपल्याला याच्यामध्ये माहीत पडतो नाही बघ याच्यामध्ये हा सर्किट दिलेला आहे तर आपल्याला इथे इथे असं करायचं नाही. कुठला सर्किट आपल्याला चेक करायचं आहे कुठे न्यायचं आहे किती वोल्ट आहे कोणती लाईन त्याच्यामध्ये आता हे सगळं याच्यामध्ये दिलेलं असतं. आपण प्रोटोकॉल पण बघितले होते आता ते DPI दिसत आहे DPI प्रोटोकॉल कशासाठी केलं ते आपलं मेमरीसाठी त्यानंतर VDD व्होल्टेज आपले सिमचे दिलेल्या लाईन त्याच्यानंतर मग PMIC दिले डाटा क्रॉस केल्या दिलेले ऑडिओचे जे प्रोटोकॉल दिलेले आहेत म्हणजे सगळ्या लाईन तुम्हाला इथे दिलेल्या आहेत की किती लाईन दिलेल्या. आता बघा याच्यात फिंगरप्रिंट कनेक्ट आहे दिसत आहे सेन्सर कनेक्ट आहे त्याच्यानंतर फ्रंट कॅमेरा मेन कॅमेरा सगळे काय सीपीयू सोबत कनेक्ट केलेले आहेत. म्हणजे सीपीयू मधून कोणत्या सेक्शनला कोणते कोणते लाईन जाऊ शकते याच्यामध्ये दिलेलं आहे. तसं तर आपल्या स्केमॅटिक मध्ये पण दिलेलं राहते परंतु कधी कधी कोणत्या कोणत्या याचे स्केमॅटिक अवेलेबल राहत नाही त्याच्यामुळे आपण तो सीपीयू घ्यायचा तर सीपीयू वाईज त्याला ट्रेस करावा लागतो समजलं. त्याच्यासाठी हे एसओसी दिलेली आहे याची क्वालकॉम. आता पॉवर पण पाहू आता हे काय आपली पॉवर आयसी पॉवर आयसी मध्ये कोणता आहे SM8022 आणि त्याच्यामध्ये कोणती लागली MT6357 हे आपली कॉमन आयसी आहे. कोणती 6357 जी आहे हे आपली कॉमन आयसी आहे. आणि या आयसी मध्ये काय काय वस्तूची आपल्याला गरज लागते हे सगळं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे ही पॉवर आयसी ऑन व्हायसाठी आपल्याला कोणते कोणते व्होल्टेज चेक करायचे आहे. म्हणजे VSO 022 1.2 1.8 22 2.8 हे सगळं व्होल्टेज आपल्याला कुठे मिळेल पॉवर आयसीला आवश्यक आहे तेव्हाच पॉवर आयसी काय ऑन होईल अन्यथा होणार नाही. म्हणजे हे व्होल्टेज आपल्याला चेक करायचे एखादा डेट फोन आला ज्याच्यामध्ये 6357 लागलेली आहे हा तर 6357 आली तर आपल्याला हे सगळे व्होल्टेज चेक करायचे यांच्या लाईनचे नाव दिले आहे V मॉडेल V4 VSRAM VUSB हे सगळे व्होल्टेज याच्यामध्ये दिलेले आहेत. तर हे व्होल्टेज आपल्याला चेक करायचं. आता कोणता व्होल्टेज केव्हा चेक करायचं हे आपण सिक्वेन्स मध्ये पाहणार आहोत. आता कारण की यांनी सर्व ते देऊन दिले पण कोणता व्होल्टेज येतं आणि कोणता नाही हे आपल्याला माहित पडत का नाही. आता कसं राहते याची एक सिक्वेन्स राहते 1 नंबरवर हा असेल 2 नंबरवर हा राहील 3 नंबरवर हा राहील 4 नंबरवर हा राहील ठीक आहे आणि 5 नंबरवर समजा हा 6 वरती हा ठीक आहे. आता हे असं सिक्वेन्स बनलेलं आहे. आता कसं जर तुमचं 6 नंबरचं व्होल्टेज नाही बनत आहे तर तुम्हाला काय चेक करावं लागेल पहिले 5 नंबरचं व्होल्टेज चेक करावं लागेल माहिती आहे. आता जे इथे 5 नंबर तुम्हाला दिलेलं नाही तुम्हाला माहितीच नाही की 5 नंबर कोणता आहे तुम्ही चेक करू शकाल का नाही. तुम्ही सगळं व्होल्टेज चेक करत बसा मग त्यातून जर 6 नंबर तुमचा बनत नाही आहे तर समोरचे तुमचे 7 8 9 हे कोणतेच व्होल्टेज नाही बनणार
आपण याला म्हणतो आपण बूट सिक्वेन्स. काय म्हणतो? बूट बूट सिक्वेन्स. सिक्वेन्स. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा असं लाईनीने व्होल्टेज बनत जातात आणि जर पाचवा सहावा नाही बनला तर मग तिकडे सातवा आठवा नाही बनत. आणि मग जर एवढं व्होल्टेज तुमचं बनणार नाही की याच्यात कोणता व्होल्टेज बनत आहे हे माहित पडणार का? नाही पडणार. त्यासाठी आपल्याला बूट सिक्वेन्स शिकावं लागेल. त्यानंतर आपलं मेन जे काम राहते ते आपलं राहते मोबाईल फोन सोल्युशन. कशामध्ये राहते? मोबाईल फोन सोल्युशन. सोल्युशन मध्ये. आता एवढे जे शिकवले, एवढे सांगितलं मी, टॅब सांगितले, जेवढे ऑप्शन सांगितले, एवढं ते समजले. समजलं? आता हे झाल्यावरती आणखी एकदा प्रॅक्टिस करायची तुम्हाला.